प्रयागराजला कुंभचं स्नान होत असताना चेंगराचेंगरीची घटना घडली। त्यामध्ये अनेक जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। आपण आता नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहोत। आज मौनी अमावस्या आहे आणि रामकुंडामध्ये स्नानासाठी पहाटेपासूनच हजारोच्या संख्येने भाविकांनी गर्दी केलेली आहे। आपण आता ही थेट दृश्य बघत आहोत। हे तेच ठिकाण आहे ज्यामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळामध्ये शाही स्नान केलं जातं। त्यामुळे इथे स्नानाचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। म्हणून आज ज्या भाविकांना प्रयागराजला जाता आलेलं नाहीये ते सर्व भाविक नाशिकच्या पवित्र रामकुंडामध्ये स्नान करत आहेत। मात्र नाशिकमध्ये आता 2027 मध्ये जो कुंभमेळा येणार आहे त्याच्या नियोजन बैठका सुरू आहे। प्रयागराजची जी घटना घडली ती घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी अशी मागणी नाशिकच्या दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी केलेली आहे। भास्कर भगरे आपल्यासोबत आहेत। सर, दुर्दैवी घटना घडलेली आहे प्रयागराजला, आपल्या कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या बैठका सुरू आहेत, काय मागणी आहे आपली? काल प्रयागराज इथे शाही अमृत स्नानाच्या निमित्ताने काल रात्री भाविकांची प्रचंड गर्दी झाली आणि गर्दी होऊन चेंगराचेंगरीमध्ये 15 ते 20 भाविकांचा मृत्यू झाला अशी घटना आली। परंतु अजूनही संख्या वाढण्याची शक्यता आहे आणि म्हणून 27 मध्ये आपल्याकडे, कारण जसं प्रयागराजचं महत्त्व महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने आहे तसंच आपल्या नाशिकचं महाकुंभमेळाव्याच्या निमित्ताने लाखो करोडो भाविक या ठिकाणी येत असतात आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती की ज्या भूतकाळात घटना घडलेल्या आहेत, कारण पाठीमागच्या कुंभमेळ्यामध्ये आपल्याकडे सरदार पंचवटीतील सरदार चौकामध्ये अशाच प्रकारची घटना होऊन त्यावेळेस 7-8 भाविक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले होते आणि म्हणून प्रशासनाने या गर्दीवरती कंट्रोल कसा करता येईल किंवा भाविकांना साधू संत फुलं म्हणा किंवा नाणी म्हणा किंवा अजूनही काही प्रसादाच्या वस्तू भाविकांमध्ये उधळतात आणि उधळल्यामुळे भाविकांची प्रचंड गर्दी त्या वस्तू घेण्यासाठी होते। मग याच्यावरती काही कंट्रोल करता येईल का? त्याचबरोबर नुसतं पोलीस यंत्रणेबरोबर आपली जी वेगवेगळी सशस्त्र बले आहेत या बलांचा वापर करून प्रत्येक गोष्ट अतिशय नियोजनपूर्वक नीटनेटकी केली तर गर्दीवरती कंट्रोल करता येईल आणि कुठल्याही प्रकारची जीवितहानी न होता चांगल्या पद्धतीने कुंभमेळ्याचं नियोजन झालं पाहिजे। त्यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग असला पाहिजे। आता फक्त अधिकारी लेवलवरती चर्चा चालू आहे, परंतु लोकप्रतिनिधींना त्याच्यामध्ये सामावून जर घेतलं तर एक चांगल्या पद्धतीचं नियोजन होईल असं मला वाटतं। कारण आता आपण बघतोय की इथं रामकुंडावरती ज्यांना प्रयागराजला जाता आलं नाही ते सगळे भाविक आज मौनी अमावस्येचा मुहूर्त साधून रामकुंडावरती देखील प्रचंड गर्दी आहे आणि महाकुंभमेळ्यामध्ये तर प्रचंड गर्दी होणार आहे आणि म्हणून प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे। सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळे, मग तिथं साधू संत असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी असतील, या सगळ्यांच्या समन्वयाने बैठका घेऊन काय नियोजन करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आज नाशिकचे अनेक भाविक गेलेले आहेत प्रयागराजला, आपला काही संपर्क झाला आहे? काही साधू महंत आहेत, काही भाविक आहेत? आपल्याकडच्या साध्वी विजयादेवी आहेत, माझ्या संपर्कातले जेवढे आहेत मी त्यांच्याशी बोललोय। आपले इकडचे भाविक सुखरूप आहे, परंतु शेवटी आपल्या भारतातील सगळे भाविक आहे अशी घटना होणं हे बरोबर नाही। आपली जरी सुरक्षित असले परंतु शेवटी ते सुद्धा आपलेच आहे आणि म्हणून अशा घटना घडू नये। जे मृत्यू झाले त्यांच्या दुःखामध्ये, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आपण सगळे सहभागी आहोत। आपण आता नुकतंच म्हटलं की लोकप्रतिनिधींना अद्याप बोलवण्यात आलेलं नाहीये। मेळा मंत्री हे गिरीश महाजन असणार आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठका होतील। आपली नेमकी भूमिका काय राहणार आहे, काय मागणं असणार आहे? आता पालकमंत्री म्हणून ज्यावेळेस बैठका होतील त्यावेळेस नक्कीच लोकप्रतिनिधींना बोलवलं जाईल असं मला वाटतंय। आता अधिकारी लेवलवरती बैठका चालल्या आहे, परंतु थोड्या दिवसामध्ये सिंहस्थ कुंभ मेळावा येतोय आणि म्हणून पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या सगळ्या गोष्टी करताना लोकप्रतिनिधींना, कारण शेवटी लोकप्रतिनिधींना सर्वसामान्य माणूस भेटू शकतो, तो त्याच्या अडचणी सांगू शकतो। अधिकारी लेवलवरचे ते त्यांच्या पद्धतीने पाहतील, परंतु लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत ते लोकप्रतिनिधीच मांडू शकतात आणि म्हणून लवकरात लवकर त्याच्या बैठका घेऊन नियोजन सुरू झालं पाहिजे असं मला वाटतं। हे आहेत भास्कर भगरे, दिंडोरीचे खासदार आहेत। त्यांचं मत आहे की आता ज्या बैठकांना सुरुवात झालेली आहे, नियोजन बैठका सुरू आहेत, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गर्दीचं नियंत्रण हे कसं केलं जावं या संदर्भातच सर्वात प्राधान्याने चर्चा झाली पाहिजे, त्याच्यावर उपाययोजना झाली पाहिजे। कारण नाशिकचा कुंभमेळा हा भर वस्तीमध्ये भरत असतो, त्यामुळे इथे क्राऊड मॅनेजमेंटची नितांत आवश्यकता आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।